नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. रात्रीचे जवळपास 10 वाजत आले असतील. सगळं जग निद्रेच्या अधीन होत सगळीकडे काळोखाचं साम्राज्य पसरत चाललं होतं. आणि त्याच वेळी एका आलिशान हवेलीसमोर एक ब्लॅक मर्सिडीज कार येऊन उभी राहिली. हुकुम. ड्रायव्हरचा आवाज कानी पडताच त्यातून नवरदेवाच्या वेशभूषेमध्ये असणारा एक उमदा तरुण बाहेर पडला. जेमतेम 27 वय वर्ष असेल त्याचं. तो रागामध्ये चरफळत ताड ताड पावले टाकत हवेलीच्या आतमध्ये गेला. खूप रागामध्ये होता तो. त्याला कारणही तसंच होतं, कारण आज त्याचं लग्न जे झालं होतं तेही एखाद्या अनोळखी मुलीशी, ज्याला ना त्यानं कधी पाहिलं होतं ना तिच्याशी कधी बोलला होता. ती बिचारी त्याची नववधू गाडीमध्ये एका आडोशाला दाबून बसली होती. तो गाडीतून बाहेर जाताच तिनं घोंगट वर करून पाहिलं आणि समोरची भव्य हवेली पाहून तिला धडकीच भरली. स्वतःच्या मनाला धीट करत गाडीचा दरवाजा उघडून तीही बाहेर आली आणि भीत भीतच त्याच्या पाठीमागे गेली. आरंभ, थांबा. तुमच्या पत्नी शुभांगी कुठे आहेत? समोरून एका 60 वर्ष वयाच्या बाईचा आवाज पूर्ण हवेलीमध्ये गुंजला. दादीसा, ती माझी बायको नाही, त्यामुळे तुमच्यासाठी फक्त हे लग्न केलंय मी. यू फोर्स्ड मी दिस ब्लडी मॅरेज. आरंभ रागानं म्हणाला. परिस्थितीच तशी निर्माण झाली होती. आम्ही मजबूर होतो. शिवानं तुमच्यासाठी दिलेल्या बलिदानाचं खूप मोठं ओझं होतं आमच्यावर, या जडेजा खानदानावर. ते ओझं उतरवण्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. हेही तुम्हाला माहीत आहे. शिवा नसता तर आज तुम्ही जिवंत नसतात, दादीसा कडकडीत शब्दांमध्ये म्हणाली. त्यासाठी दुसरा काहीतरी मार्ग शोधता आला असता. त्यासाठी हे जबरदस्तीचं लग्न करून नको असलेल्या बंधनामध्ये अडकणं गरजेचं होतं का? यामुळे ना ती खुश राहील ना मी. तुम्हाला माहीत आहे माझं सपनावर किती प्रेम आहे. ती लंडनवरून परत आल्यावर आमचं लग्न होणार होतं, माहीत आहे ना तुम्हाला. तरी तुम्ही आमचं लग्न या गावठाळ मुलीशी लावून दिलं. यामध्ये तुम्ही 3 आयुष्य बर्बाद केलेत दादीसा. आरंभ भाऊक होऊन अगदी कठोर शब्दात म्हणाला. त्याच्या पाठीमागून आत येत त्याची नववधू तिथेच थांबली. ते शब्द ऐकून ती दारात उभी राहिली. आम्हाला सगळं मान्य आहे आरंभ, पण परिस्थितीपुढे आम्ही हतबल झालो. पण आता काही जरी झालं तरी तुमचं लग्न झालंय. आता शुभांगी तुमची बायको आहे आणि त्यांना तुमच्या आयुष्यामध्ये तुमची पत्नी म्हणून तो मान सन्मान मिळायलाच हवा आणि बाकीच्यांनाही तो द्यावाच लागेल, दादीसा कडक शब्दात प्रखरपणे म्हणाली. अजिबात नाही. आम्ही तुमच्या खानदानाखातर त्या गावठाळ मुलीशी लग्न केलंय, बस हेच खूप झालं. तुमची इच्छा पूर्ण केली. आता तिला पत्नीचा दर्जा द्यायचा की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय असेल आणि माझा निर्णय हाच आहे की आम्ही असं कुणालाही आमच्या पत्नीचं स्थान देणार नाही, आरंभ म्हणाला. आपण राजपूत आहोत आरंभ, हे विसरू नका. अग्निदेवतेला साक्षी मानून तुम्ही शुभांगी सोबत 7 वचनं घेतली आहेत. तुम्हाला ती 7 वचनं आयुष्यभर निभावावी लागतील, दादीसा तितक्याच कठोर शब्दात त्याला म्हणाली. मी त्या वचनांना मानत नाही, आरंभ दात आवळत म्हणाला आणि ताड ताड पावलं टाकून त्याच्या बेडरूम मध्ये निघून गेला. आरंभ, थांबा आरंभ, दादीसा म्हणाली, पण तो तसाच पुढे गेला. दादीसानं एक सुस्कारा सोडला आणि समोर जमलेल्या आपल्या परिवारावर त्यांची करारी नजर टाकली. सगळे चिडीचूप उभे होते. दादीसानं दरवाजाकडे पाहिलं. घोंगट घेऊन शुभांगी तशीच दाराशी उभी होती. सिया, नव्या बहूच्या स्वागताची तयारी करा. जा, तांदळाचं माप आणि आरतीचं ताट घेऊन या, दादीसा म्हणाली. जी दादीसा. सियानं शुभांगीकडे पाहिलं आणि किचनमध्ये निघून गेली. मासा, तुलसी म्हणाली. अगोदर बहूचं स्वागत करा आणि यावर आपण नंतर बोलू, दादीसा म्हणाली. जी मासा. तुलसी त्यावरती अगदी शांतपणे उभी राहिली. दादीसा शुभांगीच्या जवळ गेल्या आणि त्यांनी तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. शुभांगी लगेच त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वागली. सदा सुहागन रहा, दादीसा म्हणाली. मासा, आता हे मध्येच काय नवीन,
आणि आरंभचं लग्न झालं असं अचानक? अवंतिका म्हणाली. मला काय माहीत. तसंही तुझी मासा कधी मला काही विचारते की सांगते? म्हणायला तर मी या घरचा जावई आहे, पण इज्जत अजिबात नाही, खजान सिंग म्हणाला. तितक्यात सिया तांदळानं भरलेलं माप आणि आरतीचं ताट घेऊन आली. दादीसा, सिया म्हणाली, माझ्याकडे काय देतेस? तुला आपली परंपरा माहीत नाही का? नव्या नवरीचं स्वागत एका सुहागन स्त्री करत असते. दादीसा रागात म्हणाली. माफी दादीसा, सिया म्हणाली आणि तिनं सिया समोर जाऊन तिच्या समोर खाली माप ठेवलं आणि तिची आरती करून स्वागत केलं. शुभांगी त्या मापाला ओलांडून आत आली. या आत या. दादीसा शुभांगीला घेऊन हॉलमधील सोफ्यावर येऊन बसली. सगळे खूप कुतूहलानं तिच्याकडे पाहत होते. तिनं अजून घुंगटही वर केला नव्हता. मासा, तुलसी बोलतच होती की तिला दादीसानं थांबवलं. या आहेत शुभांगी आरंभ जडेजा, आपल्या आरंभच्या धर्मपत्नी, असं म्हणत दादीसानं तिचं घुंगट तिच्या चेहऱ्यावरून वर केलं. सगळे तिला अत्यंत कुतूहलानं पाहत होते. शुभांगी छोटंसं धारधार नाक, हरणीसारखे काळेभोर टपोरे डोळे, दुधासारखा पांढरा शुभ्र रंग, गुलाबाच्या पंखुडीप्रमाणे ओठ, धनुष्यबाणाप्रमाणे कोरीव भोया, काळ्याभोर लांब दाट भोया, दाट पापण्यांसारखे तिला एकटक पाहत होते. तिनं खाली नजर झुकवली. खूप सुंदर बहू आहे मासा, तुलसी म्हणाली. हो ना, आपल्या गावात आतापर्यंत इतकी सुंदर बहू कुणाचीच नाही, सिया अगदी खुश होऊन म्हणाली. माहीत आहे आम्हाला, दादीसा हसत म्हणाल्या. शुभांगी, बहू या तुमच्या छोट्या सासूबाई तुलसी, दादीसा म्हणाली आणि शुभांगी लगेच त्यांच्या पाया पडली. अरे बस बस, तुलसी खुश होत म्हणाली आणि गळ्यातील चेन काढून तिच्या हातावर ठेवली. शुभांगीनं प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे पाहिलं. आमचा आशीर्वाद आहे हा, तुलसी तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाली. मग शुभांगी गोड हसली आणि तिच्या दोन्ही गालावरती खोल खळ्या पडल्या. शुभांगी, या आहेत सिया तुलसी यांच्या सूनबाई आणि तुमच्या मोठ्या जाऊबाई, सोहम यांच्या पत्नी, दादीसा म्हणाली. शुभांगी सियाच्या देखील पाया पडण्यासाठी खाली झुकली, परंतु सियानं तिला पाया पडू दिलं नाही. अगं बस बस, छोटी बहीण पाया पडत नसते, असं म्हणून सियानं तिला मिठी मारली. शुभांगी बहू, या आहेत आरंभच्या बुवासा म्हणजेच मुलगी अवंतिका, आणि हे त्यांचे पती खजान सिंग म्हणजेच घरचे दामाद, दादीसा म्हणाली. शुभांगीने त्यांच्या सुद्धा पायाला हात लावून आशीर्वाद घेतला. खुश रहो खुश रहो, अवंतिका म्हणाली. सिया, दादीसा म्हणाली. जी दादीसा. शुभांगी बहूला तुमच्या सोबत घेऊन जा. राघव दौऱ्यावर आहे तर आज त्या तुमच्या खोलीमध्ये राहतील, दादीसा म्हणाली. जी दादीसा. ये शुभांगी. सिया तिला घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली. ये ना बस, सिया तिला बेडवरती बसवत म्हणाली. बेडवरतीचा 4 वर्षांचा छोटा मुलगा लक्ष झोपलेला होता. शुभांगीनं त्याला पाहून स्माईल केलं. हा शौर्य, माझा मुलगा नर्सरीमध्ये आहे, सिया म्हणाली. गोड आहे, शुभांगी म्हणाली. आणि तितकाच शैतान पण, सिया त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाली. शुभांगी बरीच अवघडून बसलेली होती. तुला चेंज करायला कपडे देते, तू चेंज करून घे. या जड लेहंग्यामुळे वावरायला खूप त्रास होत असेल ना, सिया तिच्या कपड्यांवर एक नजर टाकत म्हणाली. पण माझी बॅग गाडीत आहे, शुभांगी बोलली. असू दे, बॅग तुझ्या रूममध्ये पोहोचेल, तू माझी साडी घाल, सिया म्हणाली. मग शुभांगीनं हो मध्ये मान डोलावली. सियानं तिला एक साधी साडी दिली आणि चेंजिंग रूम दाखवली. शुभांगी लगेच चेंज करायला निघून गेली. शुभांगी चेंज करून बाहेर आली. सिया तिच्यासाठी कपाटातून चादर आणि उशी काढत होती. दीदी, शुभांगी म्हणाली. सियाने तिच्याकडे वळून पाहिलं आणि पाहतच राहिली. केस मोकळे करून त्यांचा वर आंबाडा बांधलेला, कपाळावर छोटीशी टिकली, पाण्यानं धुतलेला चेहरा ज्यावर आता मेकअपचा जराही लवलेश नव्हता, नाजूक गुलाबी ओठ,
आणि दाट पापण्या, कोरीव भुवया आणि सुंदर असा नाजूकसा आवाज. शुभांगी जितकी त्या भरजरी दागिन्यांमध्ये आणि जड लेहंग्यामध्ये सुंदर दिसत होती, ती त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं अशा साध्या आणि सुंदर रूपामध्ये सुंदर दिसत होती. तिनं सगळे दागिने काढून एका रुमालामध्ये गुंडाळले होते आणि तिच्या अंगावर फक्त आता काळ्या मण्यांमध्ये ओवलेलं मंगळसूत्र होतं. तर मग मित्रांनो, ही कथा आताशी सुरू होते. पुढे जाताना ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मग मित्रांनो, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.